नमस्कार मंडळी. माझं नाव आहे गौरी आणि तुमच्या सगळ्यांचं टेस्ट ऑफ इमोशन्समध्ये खूप स्वागत. आज मी भयंकर टेस्टी, मस्त स्पायसी आणि मसालेदार चना मसाल्याची भाजी बनवणार आहे. ही चना मसाल्याची भाजी तुम्ही देखील नक्की ट्राय करून पहा आणि कशी वाटली मला कमेंट करून सांगा. आणि आता आपण व्हिडिओला सुरू करूया. मी चणे रात्रीच पाण्यामध्ये भिजत ठेवले होते. ते भिजत ठेवण्याच्या आधी मी धुतले होते, त्यामुळे ज्या पाण्यामध्ये ते भिजवलेले आहे त्या पाण्यासहित मी ते शिजायला कुकरमध्ये टाकणार आहे. त्याच्यामध्ये मी अजून थोडं पाणी शिजण्यासाठी टाकलेलं आहे. त्यानंतर आपल्याला टाकायचं आहे 1 तमालपत्र, 1 मोठी इलायची, 1 दालचिनीचा तुकडा टाकायचा आहे आणि 4 मी लवंगा टाकल्या आहेत. आता कुकरला झाकण लावायचं आणि गॅसची फ्लेम मीडियम ठेवून आपल्याला याच्या 2 शिट्ट्या करून घ्यायच्या आहेत. आता आपण भाजीचं वाटण वाटून घेऊया. त्यासाठी मी मिक्सरच्या भांड्यामध्ये 2 कट करून घेतलेले कांदे टाकत आहे आणि त्याची आपल्याला बारीक पेस्ट करून घ्यायची आहे. कांद्याची पेस्ट मी एका वाटीमध्ये काढून ठेवलेली आहे. आता त्याच्यामध्ये आपल्याला चिरलेला टोमॅटो टाकायचा आहे आणि लसूण टाकायचा आहे आणि याची सुद्धा बारीक पेस्ट करून घ्यायची आहे. आता भाजी बनवण्यासाठी गॅसवरती कढई ठेवायची आणि त्याच्यामध्ये आवडीनुसार तेल टाकायचं आहे. तेल गरम झालं की अर्धा छोटा चम्मच मोहरी टाकायची आहे आणि अर्धा छोटा चमचा जिरी टाकायची आहे. आणि जिरी आणि मोहरी छान तडतडली की त्याच्यामध्ये आपण जी कांद्याची पेस्ट बारीक करून घेतलेली आहे ती टाकायची आहे. ही कांद्याची पेस्ट आपल्याला छान ब्राऊन होईपर्यंत परतून घ्यायची आहे. कुकरच्या शिट्ट्या झालेल्या आहेत आणि तो थंडही झालेला आहे. आता जोपर्यंत कांद्याची पेस्ट आपली परतली जात आहे तोपर्यंत मी त्याचं झाकण काढून घेतलं आणि जे पण मसाले आपण त्याच्यामध्ये टाकलेले आहेत ते आपल्याला बाहेर काढून घ्यायचे आहेत. चणे शिजले आहेत की नाही हे चेक करायचं आहे आणि तुम्ही बघू शकता की आपले चणे मस्त शिजलेले आहेत. कांद्याची पेस्ट बऱ्यापैकी ब्राऊन झालेली आहे आणि आता त्याच्यामध्ये आपल्याला थोडंसं गरम पाणी टाकायचं आहे आणि अजून थोड्या वेळ ती परतून घ्यायची आहे. बरं मंडळी, तुम्हाला हे मी बनवलेले व्हिडिओ कसे वाटतात मला कमेंट करून नक्की सांगा आणि जर आवडत असेल तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका, म्हणजे मी व्हिडिओ टाकल्या लगेच तुम्हाला दिसेल. आता आपल्याला त्याच्यामध्ये लसूण आणि टोमॅटोची पेस्ट टाकून घ्यायची आहे. टोमॅटोची पेस्ट मी थोडी परतून घेतलेली आहे. आता आपण त्याच्यामध्ये सगळे मसाले टाकून घेऊया. सुरुवातीला मी टाकलेला आहे 1 चमचा जिरे पावडर, 1 चमचा मी गरम मसाला टाकत आहे आणि 2 चमचे मी धना पावडर टाकून घेत आहे आणि हे सगळं आपल्याला व्यवस्थित मिक्स करायचं आहे. मिक्सरच्या भांड्यामध्ये मी थोडंसं गरम पाणी टाकलेलं आहे आणि ते पाणी याच्यामध्ये टाकून घेतलेलं आहे. ते सुद्धा मिक्स करायचं आणि त्यानंतर त्याच्यामध्ये आपल्याला टाकायचं आहे 2 चमचा लाल तिखट आणि लाल तिखटसुद्धा व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आणि कढईवरती झाकण ठेवून तो मसाला आपल्याला छान शिजू द्यायचा आहे. त्याच्यामध्ये आता आपल्याला 1 चमचा हळद टाकायचा आहे आणि थोडंसं हिंग टाकून घ्यायचं आहे आणि आपला हा मसाला कढईला चिकटू नये, करपू नये यासाठी थोडंसं गरम पाणी टाकून घ्यायचं आणि ते व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आणि परत एकदा कढईवरती झाकण ठेवून मसाला शिजू द्यायचा आहे. 2 ते 3 मिनिटानंतर कढईवरचं झाकण काढायचं आणि आपण जे चणे शिजवून घेतलेले आहेत ते त्याच्यामध्ये टाकायचे आहेत. आता याच्यामध्ये तुम्ही तुमच्या आवडीनुसार पाणी कमी जास्त करू शकता, पण चना मसाला ही घट्ट भाजी असते, त्यामुळे गॅसची फ्लेम वाढवून आपल्याला हा अजून घट्ट करून घ्यायचा आहे. मी बघू शकता की आपली भाजी मस्त घट्ट झालेली आहे. आता त्याच्यामध्ये आपल्याला चवीसाठी मीठ टाकून घ्यायचं आहे. आता मी त्याच्यामध्ये 1 चमचा हाताने क्रश करून घेतलेली कसुरी मेथी टाकलेली आहे आणि 1 चमचा आपल्याला आमचूर पावडर टाकायची आहे.
थोडीशी चिरलेली कोथिंबीर आणि जर आवडत असेल तर चिरलेली हिरवी मिरची त्याच्यामध्ये टाकून घ्यायची आहे आणि ते सगळं व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे. तुम्ही बघू शकता की आपली मस्त चना मसाल्याची भाजी सर्व करण्यासाठी तयार आहे. ही भाजी तुम्हीही नक्की बनवून पहा आणि कशी वाटली मला कमेंट करून सांगायला विसरू नका. हा व्हिडिओ तुम्ही कुठल्या गावामधून बघताय हे सांगायला सुद्धा विसरू नका. आणि हा जर व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत पाहिला असेल तर तुमचे खूप आभार. बाय बाय.